महाराष्ट्र विधानसभा में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी के खिलाफ कार्रवाई की मांग की गई है। पूर्व मंत्री डॉक्टर नितिन राउत ने आज विधानसभा में कहा कि छात्रों के भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है। डॉक्टर राउत ने आरोप भी लगाया है कि यूनिवर्सिटी में पेपर लीक, गलत मूल्यांकन और रिजल्ट में देरी जैसी गंभीर लापरवाही हो रही है। उन्होंने दोषी अधिकारियों पर सख्त कार्रवाई करने की मांग की है। आइए जानते हैं आखिर पूरा मामला है क्या। महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कायदा क्रमांक 22/1989 द्वारे एकात्मक विद्यापीठ म्हणून केली आहे। सध्या विद्यापीठाशी 272 संस्था संलग्न आहेत आणि एकूण विद्यार्थी संख्या 1,36,534 आहे। विद्यापीठ संपूर्ण राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षित करते आणि त्यांना रोजगारक्षम अभियंते आणि सक्षम तंत्रज्ञानामध्ये घडविण्याचे काम करीत आहे। अध्यक्ष महोदय, मागील काही वर्षापासून सदर विद्यापीठाविरुद्ध अनेक तक्रारी समोर येत आहेत। अध्यक्ष महोदय, उत्तर पत्रिकांचे कथित खराब मूल्यांकन, वारंवार प्रश्नपत्रिका फुटणे, वेळेवर निकाल जाहीर न करणे, तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रेड सुधारण्यासाठी आणि पुढील सत्र सुरू ठेवण्यासाठी उपचारात्मक परीक्षा देण्याचा पर्याय असताना विद्यार्थ्यांना पर्याय न देणे आणि परीक्षा रद्द करण्यात येणे यामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। अध्यक्ष महोदय, सर्व तंत्रज्ञान विद्यार्थी फी भरून त्या ठिकाणी शिक्षण घेतात। विद्यार्थ्यांनी दिलेल्या फीचे कोणताही फायदा या तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना मिळत नाही। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना व पालकांमध्ये सुद्धा ती निर्माण झाली आहे। विद्यापीठाचे नाव खराब होत असल्याने आंबेडकरी समाज सुद्धा या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करतो आहे। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की राज्य शासनाने या संबंधीच्या ज्या आलेल्या तक्रारी आहेत याबद्दलची रीतसर चौकशी करावी आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा। अध्यक्ष